एक अत्यंत हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे। रागाच्या भरात पत्नी माहेरी गेली, मात्र त्यानंतर PSI पतीने जे काही केलं ते पाहून पत्नी पुरती हादरून गेली। ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बातमीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। नागपूर येथून ही धक्कादायक घटना समोर आली आहे। पोलीस उपनिरीक्षक गोपाळ गोजे असे या PSI अधिकाऱ्याचं नाव आहे। काही दिवसांपूर्वीच गोपाळ यांचा भावाचा अपघाती मृत्यू झाला होता आणि यामध्येच त्यांना मोठा जबर धक्का बसला। त्यातून सावरणं त्यांना कठीण जात होतं। त्यातच त्यांना त्यानंतर दारूचं व्यसनही लागलं होतं। दारूचं व्यसन आणि मानसिक ताण आणि या सगळ्यातून सावरणं कठीण झाल्याने दिवसेंदिवस नवरा बायकोंमध्ये वाद वाढत होते। त्यानंतर बायकोने अखेर माहेरी जाण्याचा निर्णय घेतला। काही दिवसांपासून गोपाळ गोरे हे एकटेच राहत होते, मात्र खूप दिवस उलटूनही नवऱ्याचा फोन न आल्याने राग शांत झाल्यावर बायकोने त्यांना फोन केला, मात्र 2-3 दिवसही त्यांचा फोन लागला नाही। त्यामुळे त्यांची चिंता खूपच वाढली। नवरा ड्युटीवर आला नाही, मग कुठे गेला याने तिचा जीव कासावीस झाला। मनात नको त्या शंका घर करू लागल्या। त्यांनी नवऱ्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना त्यांच्या घरी जाण्याची विनंती केली। सहकारी जेव्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। पोलीस उपनिरीक्षक गोपाळ गोळे हे ज्या अवस्थेत दिसले ते पाहून सहकाऱ्यांना 2 मिनिटं काहीच सुचेनासं झालं। PSI गोपाळ गोळे यांनी आपलं आयुष्य कायमचं संपवलं होतं। या घटनेने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला एकच धक्का बसला आहे। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे। कितीही काही झालं तरी कोणीही असं टोकाचं पाऊल कधी उचलू नका, कारण तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाची खूप वाईट अवस्था होते। त्यामुळे काळजी घ्या व सुरक्षित राहा।